नमस्ते. आज मी जाम बनवते. सगळे फ्रूट घेतले. द्राक्ष घेतले, आंबा घेतलाय, केळं, पपई, टरबूज आणि सफरचंद. आता हे आपण सगळं सोलून घेऊया. याची सालं काढून घेऊया. अशी सालं काढून घेतली की मग त्याची फोडी करून घेऊया. आता आंब्याच्या फोडी करून घ्या. आंब्याच्या पण साली काढून घ्यायच्या. पपईची आणि टरबूजची मी सालं काढून कापून घेतलेली आहे. आता हे सगळ्या फोडी आपण करून घेतल्या. आता इथे एक पातेलं मी तापत ठेवले. त्याच्यामध्ये हे सगळे फ्रूट्स आपण टाकून देऊ. आणि 2 कप साखर घेतली मी. साखर फक्त आपल्याला विरघळवायची आहे. ही साखर विरघळली. आता ह्याला 1-2 मिनिटं आपण थंड करून घेऊया आणि मिक्सर मध्ये बारीक करूया. आता हे थंड झाले. आता ह्याला आपण मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घेऊया. आता हे मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेतले. हे बघा एकदम पेस्ट तयार झाली. आता इथे एक कढई घेतले. पातेला कढई काही चालते. त्याच्यावरती ही चाळण ठेवली मी. अशी मोदकाचे आपले पुरण करायचे चाळण असते. त्याच्यामध्ये हे आपण गाळून घ्यावं. म्हणजे काय जाडसर असे कण वगैरे असतील ना तर ते निघून जातील. पाण्याचा हात बिलकुल वापरायचा नाहीये. हे बघा हे असं येतं एकदम बारीक स्मूथ. हे बघा हे असं जाडे वगैरे काही कण असतात ना ते निघून जातात. आता इथे परत आपण एक कढई तापत ठेवलं. त्याच्यामध्ये आपण हा सगळा गर त्याच्यामध्ये टाकूया. आता याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं टाकायचं आणि अर्धा लिंबू पिळून टाकायचं. एक वस्तू याच्यामध्ये टाकायची आहे पण थोडं घट्ट व्हायला पाहिजे. मग टाकूया आपण. हे बघा उकळी आली. आता ह्या स्टेजला इथून अजिबात हलायचं नाही. सारखं हलवत राहायचं नाही तर खाली लागेल आणि तुमचा जाम करपून जाईल. सारखं हलवत राहायचं. ह्याचं पूर्ण घट्ट व्हायला पाहिजे. आता ह्याला कलर यायसाठी 1 ते 2 थेंब आपण लाल कलर टाकूया. बस. आणि लागलंच तर वेलचीची थोडीशी पावडर टाकायची. नाही टाकली तरी तर चालते. टाकली तर अजून छान लिंबाणी आणि साखरेने मस्त त्याची चव येते. अजून हा झालेला नाही. 1 कप जर तुमचा फळांचा घर असला तर 2 कप तरी साखर पाहिजे. कमी जास्त करू शकता. आता तुमची फळं किती गोड आहेत आंबट आहेत त्याच्याप्रमाणे तुम्हाला साखर लागू शकते. आता आपला हा फ्रूट जाम तयार. कसा झाला ओळखायचं. मगाशी मी इथे काढून घेतला तेव्हा झाला नव्हता. आता परत दाखवते. एक अगदी कोरडी थाली घ्यायची. हे बघा
असं पडत नाही अजून, आहे ना. म्हणजे आपलं झालेलं आहे. म्हणजे अजून ते थंड झालं की अजून घट्ट होईल. आता गॅस मी बंद करते. हा जाम आपला थंड झाला की एका चांगल्या सुक्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. फ्रीज मध्ये 2-2.5 महिने राहील. बाहेर महिना 1.5 महिना आरामशीर राहू शकतो. पाण्याचा हात लावायचा नाही फक्त. आता फ्रूट जाम आपला तयार झाला. कलर बघा आणि घट्ट पण बघा किती झाला. थंड पण झाला. आता एका बॉटल मध्ये आपण भरून घेऊया. बघू कसं फोटो येतो. हा आपला फ्रूट जाम तयार. असं बॉटल मध्ये भरून ठेवायचा. थंड झाल्याच्या नंतरच भरायचा. बरणी एकदम कोरडी पाहिजे, ओली नाही पाहिजे. ही रेसिपी आवडली शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.